आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। आपल्या सगळ्यांच्या सहयोगानं हा कार्यक्रम पार पडतोय आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय। ज्या अभंगामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान पांडुरंगाकडे प्रार्थना केलेली की हे प्रभू, तुझ्या भक्तीविषयीची गोडी आमच्या अंतःकरणात निर्माण होऊ दे। ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महात्म्यांना ही प्रार्थना करावी लागते, याचा अर्थ या प्रार्थनेचं काहीतरी वैशिष्ट्य असावं। परमार्थ अनेक अंगाने केला जातो, परंतु जोपर्यंत तो परमार्थ भावयुक्त होत नाही, प्रेमयुक्त होत नाही, तोपर्यंत तो परमार्थ, ती सेवा परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही। उदाहरण सोपं घ्या, आमच्याकडे आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार जर मनापासून केला तर तो पाहुणचार साधा जरी असेल तरी तो त्याच्या मनापर्यंत पोहोचतो। जेवण साधं आहे, पिठलं पोळी चटणी भाकरी जे काही असेल, पण प्रेमा नाही, आवडी नाही, आपुलकी नाही, त्या जेवणाचा आनंद त्या आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला अतिथीला झाल्याशिवाय राहत नाही। पण मनुष्य जर एकमेकापासून प्रेमाची आपुलकीची अपेक्षा करत असेल तर परमात्म्याला वस्तूची अपेक्षाच नाहीये, हे ध्यानात घ्या। वस्तू आपण काय त्याला देणार? पांडुरंगाची सेवा, साईनाथाची सेवा, कुठल्याही साधू संत महात्मा आणि परमात्म्याची सेवा वस्तू पदार्थानं होत नाही। वस्तू पदार्थ, दान दक्षिणा, नैवेद्य या सगळ्या गोष्टी फक्त भजण्याचे एक माध्यम आहे। देवाला पानफुल अर्पण करा, नाही तर सुवर्णाचा हार अर्पण करा, त्याला दोन्ही सारखंच आहे, फक्त त्यामध्ये भाव असला पाहिजे। साईबाबांना त्यांच्या एका भक्तानं आग्रह केला की बाबा माझ्याकडे जेवायला या। बाबांच्या चरित्रातली गोष्ट आहे। बाबा म्हणाले येईल यथावकाश, नाही मला आता तुम्ही तिथी सांगा, वार सांगा, कारण मला एक चांगला संत भोजनाचा कार्यक्रम करायचा, या। त्या भक्तानं खूपच आग्रह केल्यामुळे बाबांनी त्याला तिथी मिती वार सांगितले की अमक्या दिवशी अमक्या तिथीला तुझ्याकडे येऊ। त्याला मोठा आनंद झाला। गावामध्ये नात्या गोत्यामध्ये सगळ्यांना निरोप दिला की प्रत्यक्ष बाबा घरी येणार आहे भोजनाला, प्रसादाला। शिर्डीच्या परिसरातलाच तो भाविक, आणि सुंदर व्यवस्था भोजनाची, पुरणपोळी सारखा चांगला स्वयंपाक, 5, 50, 100 लोकांचं जेवण, आणि वाट पाहत उभे राहिले। आता त्या काळात काही फोन नव्हते, त्याच्यामुळे वाट पाहावी लागायची, आणि म्हणून वाट पाहत उभे राहिले। माध्यान्ह झाली, दुपार झाली, भोजनाची वेळ झालेली आहे। आता नक्की येतील बाबा, बराच वेळ झाला अजून आले नाही, पण आता नक्की येतील। सगळेजण रस्त्याकडे पाहतायत। दुपार होऊन आणखी वेळ पुढे झाला, म्हणजे 12 वाजून गेले, 1 वाजून गेला, वेळ पुढे सरकत चाललेला आहे। बहुतेक आता बाबा येत नाही। आणि तेवढ्यात कुणीतरी एक गरीब मनुष्य तिथे आला, ज्याचे वस्त्र फाटलेले होते, ज्याच्या अंगावर जखमा होत्या, भुकेला होता, गरीब होता, आणि तो याचना करू लागला की बाबा हो मला काहीतरी द्या, 2 घास द्या। हा मनुष्य म्हणाला, अरे आम्ही साईबाबांची वाट पाहतो आणि तू मध्येच करंटा कोण आलाय, चल हो बाजूला। त्याला हाकलून लावला, त्याला काढून दिला। दिवसभर वाट पाहिली, बाबा आलेच नाही। मोठा अपमान झाला त्या भक्ताचा, आणि मग तो भक्त बाबांना भेटायला दुसऱ्या दिवशी गेला। बाबा मी एवढी भक्ती तुमची केली आणि माझा असा अपमान का केला? एवढे पाहुणे जमले, गावकरी जमले, तुम्ही माझ्याकडे आलेच नाही। बरंच बोलला तो। मनुष्याचं एकदा मन अंतकरण दुखावलं गेलं की तो बोलत असतो, आणि अशा वेळेला आपल्यापेक्षा एखादा धाकटाही जर कोणी बोलायला लागला तर ऐकून घ्यावं, कारण त्याचं मन दुखावलेलं असतं। साईबाबा ऐकून घेत होते। बरंच बोलून झालं, आणि मग साईबाबा म्हणाले, पहा भक्ता, रागू नकोस, मी तुझ्याकडे आलो होतो, पण तू मला जेवू घातलं नाही।
आणि बाबा तुम्ही कधी आले माझ्याकडे? मी वाट पाहत उभा होतो, मी तुझ्याकडे आलो होतो. अरे पण तू मला हाकलून लावलं. मग लक्षात आलं की वस्त्र फाटलेला, अंगावर जखमा असलेला, एक भाकरी द्या म्हणून अपेक्षा करणारा कुणीतरी भुकेला आला होता. अर्थात तो भुकेला नव्हता, तर ते साईबाबा त्या रूपात आले होते. आणि म्हणून परमेश्वराची सेवा करायची असेल तर फार वेगळं अंतकरण लागतं. ते वरवर समजून घेऊन चालत नाही. बाबांची सेवा ही आपल्याला करायची असेल, पांडुरंगाची सेवा तुमच्या माझ्यासारख्याला करायची असेल, तर मुळात पांडुरंग, ते साईबाबा, तो श्रीकृष्ण, ते प्रभू रामचंद्र कुठे आहेत हे समजलं पाहिजे ना. आणि ते कुठे आहेत हे एकदा समजलं की ते आमच्या आईवडिलांमध्ये आहे, ते सर्व जीवमात्रामध्ये आहे, पशु पक्षी प्राणी मात्रात आहे, सद्गुरूतही तेच तत्व आहे. भागवत धर्मामध्ये देव हा व्यापकतेनं मानला जातो. आणि म्हणून काही लोक टीका करतात की बाकीच्या धर्माचा जर विचार केला तर त्यांचा देव हा एकच आहे. मग या भारतीय परंपरेमध्ये, भागवत धर्मात, हिंदू धर्मात एवढे देव कसे काय? एवढे देव नाही, देव एकच आहे, पण तो व्यापकत्वानं मांडलेला आहे. एकम सद्विप्रा बहुधा वदंती, उपनिषदाचं वाक्य आहे. ते तत्व एकमेव आहे, पण विप्राहा बहुधा वदंती, विद्वत जनानी, भक्त जनानी त्याला बहुविध प्रकारानं आपल्या पुढे मांडलं. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणाले की तुम्हाला देव हिंदू धर्माचा जर समजून घ्यायचा असेल तर तो कसा आहे? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. आपल्या भारतीय मंडळींचा देव जसा मंदिरात आहे, प्रकाश देणारा सूर्य एक आहे, पण रश्मी सहस्र आहे. रश्मी शब्दाचा अर्थ होतो सूर्याची किरण. ती किरण हजारो आहे, लाखो आहे, कोट्यावधी आहे, पण कोट्यावधी किरणामध्ये एका सूर्याचा प्रकाश आहे, हे ध्यानात घेतलं पाहिजे. तसं अनेक अवतार आहे. आणि देव नटला नाना परी, भरोनी राहिला चराचरी. या नात्यानं तो नानाविध रूपानं नटलेला आहे. मग अशा स्वरूपाचा हा परमात्मा भागवत धर्मामध्ये मानला गेलेला. म्हणून आपली परंपरा राहिलेली आहे की आपण देवामध्ये तर देव पाहतोच, पण संतांमध्ये, सद्गुरूंमध्ये सुद्धा देव पाहण्याची परंपरा नाही, त्यांचा तो अधिकारच होता. आपण परंपरेनं म्हणत आलोय, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मदेव आहेत, गुरु विष्णू आहेत, गुरु हे भगवान शंकर आहेत. का बरं या संतांना, सद्गुरूंना, महात्म्यांना आपण ब्रह्मा विष्णू महेशाची उपमा देतो? कारण ब्रह्मदेव जन्माला घालतात, विष्णू सांभाळ करतात, आणि भगवान शंकर काही अनिष्ट तत्व निर्माण झाल्यास त्याचा संहार करतात. गुरु हे आपल्याला विचाराचा नवा जन्म देतात, म्हणून गुरु ब्रह्मा. गुरु हे संस्कार देऊन मोठ्या धैर्यानं आपली साधना करून घेतात, सांभाळ करतात. तुकाराम महाराजांच्या भाषेत, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची या नेजोडे सर्व सुख. म्हणून गुरुर विष्णू आणि गुरुर्देवो महेश्वरः, अहंकारादी सर्व दोषांचा हळूहळू ते नाश करून टाकतात आपल्या जीवनातल्या. म्हणून गुरु महेश्वर आहे. भगवान साईनाथ महाराजांचं सुद्धा चरित्र त्या स्वरूपाचं आहे की आपण त्यांना ईश्वर स्वरूप पाहतो. आणि असं आहे की भाव आपला जर शुद्ध असेल तर देवाची प्रचिती आपल्याला येत असते, त्याचा अनुभव येत असतो. भाव ज्याचा जसा जशा स्वरूपाचा असेल आणि भाव फळ देतो. म्हणजे अगदी मागच्याच आठवड्यामध्ये दादा जयपूरहून येताना जयपूरचेच एक मोठे व्यापारी ग्रस्त भेटले, माझ्या शेजारी बसलेले होते आणि आम्ही सहज बोलत बोलत चाललो. शिर्डी येईपर्यंत दुसरं काही कामच नव्हतं. चला, तर त्या व्यापाऱ्याने त्याचा अनुभव मला सांगितला की म्हणाले, मी जवळजवळ 30 वर्षापासून शिर्डीला येतो,
परंतु सुरुवातीला मी आलो, एक श्रद्धा तयार झाली, पुन्हा यावंसंच वाटलं, येत गेलो. आणि त्यानंतर त्यानं क्रमशः काही गोष्टी मला सांगितल्या, पण त्याचा मतितार्थ फक्त मी आपल्याला इतका सांगतो की भाव असल्यामुळे, श्रद्धा असल्यामुळे त्याचा म्हणण्याचा अर्थ असा होता की हळूहळू माझा भक्तिभावही वाढत गेला आणि त्या पद्धतीनं मला माझ्या जीवनामध्ये चांगलं फल देखील साईबाबांच्या कृपेनं मिळालं. आता असे असंख्य अनुभव प्रत्येकाचे आहेत, पण हे अनुभव केव्हा आहे? भाव आपल्या अंतकरणात असेल तर. भावेषु विद्यते देवो न काष्ठे न मृण्मये. देव मूर्तीतही नाही, देव दगडात नाही, देव काष्ठात नाही. देव कुठे आहे तर देव भावात आहे. आणि भावजाचे गाठी त्यासी लाभो. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी अनेक प्रमाणे या संबंधात आहेतच. तेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही भक्ती करतो, परमार्थ करतो. ज्ञानोबारायांना असं वाटलं, माऊलींच्या अंतःकरणात कुठे परमेश्वराविषयीचे भक्तिभाव कमी नव्हता, भक्तीविषयीचा गोडवा त्यांच्या मनात कमी नव्हता. पण साधू संत महात्मे हे नेहमी समाजाच्या हितासाठी काही बोलत असतात, ते त्यांच्या स्वतःसाठी नव्हे. तुकाराम महाराज म्हणाले, मी तर अनाथ अपराधी कर्महीन मतिवंद बुद्धी. आता हे स्वतःसाठी नव्हे, पण सामान्य भाविकाचं अंतकरण परमेश्वरासमोर गेल्यावर कसं नम्र असावं हे सांगण्यासाठी जातो. त्या तुकाराम महाराजही म्हणाले, मज भाव प्रेम देई प्रीती गुरुनाम वर्णावया स्तुती विघ्ना सोडवुनी हाती विनंती माझी परिसावी. आता आपल्यासारख्याला प्रश्न पडतो, या 8 पिढ्याची वारीची परंपरा तुकोबारायांकडे आहे. प्रपंचाकडे संपूर्ण पाठ फिरून अखंड हरिनामाचा आणि जगताच्या प्रबोधनाचा ध्यास ज्या तुकाराम महाराजांनी घेतलेला आहे, त्यांना काय करायचं आहे की मज भाव प्रेम देई प्रीती किंवा प्रेम सुख देई प्रेम सुख. प्रेम होतच, पण सामान्य माणसानं परमेश्वराकडे काय मागणी करावी, काय प्रार्थना करावी, सामान्य माणसाला परमार्थामध्ये कशाची गरज आहे हे त्याला कळावं म्हणून ही प्रार्थना. तसं ज्ञानेश्वर महाराजांना भक्ती करताना कुठेही गोडवा कमी नव्हता. ज्ञानोबाराय आहेत जे मुळात महाविष्णूचा अवतार, हा त्यांचा माऊलींचा पहिला परिचय. आणि दुसरा परिचय म्हणाल तर तुझी आन वाही नगा देवराया बहु आवडसी जीवापासून या. हा त्यांचा स्वभाव, हा त्यांचा भक्तिभाव की देवा तू आम्हाला जीवापेक्षाही आवडतो. पण आज सामान्य माणसासाठी पुन्हा एकदा भक्तीचा गोडवा अंतकरणात कसा असावा यासाठी पांडुरंगासमोर ज्ञानेश्वर महाराज उभे राहिले. आणि ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाला विनवणी करू लागले, हे प्रभू, हे पांडुरंगा, आम्ही तुझ्या वारीला येतो, एकादशी व्रत करतो, ग्रंथांचं वाचनही करतो, नामस्मरण, देवपूजा सगळं काही करतो, पण त्यामध्ये जर गोडवा नसेल तर, तो फक्त दिखावा असेल तर कदाचित तुमच्या माझ्याकडनं ही चूक होण्याची शक्यता दाट असते की भक्तीतला गोडवा असण्यापेक्षा भक्तीचा दिखावा. तुकाराम महाराज म्हणाले, हे मी आजचा कीर्तनकार म्हणून हे बोलत नाही किंवा मला ते बोलण्याचा अधिकार नाही, पण महाराज म्हणतात, जेथे पाहे तेथे देखीचे पर्वत पाया विन भिंत तातडीची. बऱ्याच वेळेला काय होतं, हा करतो म्हणून तो करतो, कशासाठी करतो काही माहित नाही, का करतो त्याचा काही थांग पत्ता, अजिबातही त्याला थांग पत्ता नाही. मला वाटतं तो गोडवा अंतकरणात असला पाहिजे. आणि तो गोडवा जर अंतकरणात असेल, का करतो, कशासाठी करतो याचा भाव त्याच्या अंतकरणात. म्हणजे तुम्हाला सांगतो, एका माणसानं माझं कीर्तन घ्यायला तो आला, का घ्यायचंय, कशासाठी कीर्तन घ्यायचंय त्याला काही ठाऊक नाही. मी त्याला विचारलं, निमित्त काय आहे, तुम्ही कशासाठी कीर्तन घ्यायला आलात? व्यक्तिगत कीर्तन मागत होता. आणि निमित्त काय वगैरे काय नाही म्हणे, पण तुमची तारीख द्या, मला एक कीर्तन मला करायचंय माझ्या घरी. चांगला मंडप घालतो, चांगलं जीव घालतो, ते तुमचे काय लागतात ते सगळे टाळकरी वगैरे ते सगळे आणतो म्हणे, पण मला एक कीर्तनच करायचंय. आता तो असं बोलायला लागल्यावर मला जरा आणखी शंका वाटायला लागली, याला तारीख देऊ का नको देऊ, नाही का.
आणि म्हणून मी त्याला आग्रहपूर्वक विचारलं की का बरं कीर्तन करायचंय, कशाचं नेमकं निमित्त आहे, घरात कुणाचं बारस आहे का, कुणाचं श्राद्ध आहे का, काही माऊंद्याचा कार्यक्रम आहे का, वास्तुशांतीचा आहे का, आहे तर एखाद्या ग्रंथाचं काही सांगता आहे का, उद्यापन आहे का, भंडारा आहे देवाचा एखाद्या, काय कशाचं निमित्त काय आहे. तो म्हणला महाराज निमित्त वगैरे काय नाही, आमच्या चुलत भावाकडे मागे कीर्तन झालं त्याच्या उरावर कीर्तन करायचंय म्हणे मला. आता लक्षात घ्या की संतांना का सांगावं लागतं की गोडवा असू द्या म्हणून. आता माझं व्याख्यान तुम्हाला हळूहळू पटू लागेल इथून पुढे. हा भक्तीचा गोडवा झाला, याला परमार्थाचा भाव म्हणायचा. गतानुगतिको लोके न लोक परमार्थिका. तुमच्या माझ्याकडनं कदाचित ही चूक होऊ नये म्हणून संतांना सावध करायचंय की बाबांनो, त्यानं केलंय म्हणून मला करायचं नाही, तर मला जे काही करायचंय ते अत्यंत आवडीनं, श्रद्धेनं, भक्तिभावानं. नाही तर उगीच काहीतरी कशाच्यासाठी तरी स्वार्थासाठी आम्ही जर काही करू लागलो तर मला असं वाटतं की त्याला काही अर्थ उरणार नाही. वारकरी संतांनी जो परमार्थ केला तो परमार्थ फार आवडीचा होता. म्हणजे आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. तुमच्या साई मंडळालाही मी धन्यवाद देतो की 12 वर्ष तुम्ही सातत्यानं करता. नाही तर काही माणसं पंचवार्षिक जवळ आल्यावर करतात. कळलं का माझं म्हणणं? कळतंय का? नाही कळलं तरी आता 2 तास ऐकूनच घ्यावं लागेल तुम्हाला. कोणाला पटो कोणाला ना पटो. तुम्ही साई मंडळ चांगलं करताय, तुम्ही नियमानं करताय. किती शुद्ध शुद्ध लबाडी आहे ना. आणि म्हणून महाराष्ट्रात आम्ही फिरतो पाहतो. मला तर अशा ठिकाणी म्हणजे परमेश्वराला विनंती करतो की देवा अपघातानं सुद्धा अशा ठिकाणी तारीख देऊ नको आमची. आम्ही आपल्या इकडे चटणी भाकरी खाऊन बरे आहे. मुलांमध्ये हरिपाठ करू, गीतापाठ करू, विद्यार्थी असतात, छान वेळ जाईल त्यांच्यात. अशा पाखंडी लोकांमध्ये आम्हाला पाठवू नको. महाराज एका ठिकाणी म्हणतात, कैसा विषयाविषयीचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. म्हणजे मुळात परमार्थ कसा आहे? फार मधुर आहे, हितकारक आहे, आनंद देणार आहे, म्हणून त्याला गोड अशी उपमा आहे. पण गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी जाहला. तेव्हा परमार्थ हा गोड आहे आणि त्याचा गोडवा अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आणि तो एकदा गोडवा निर्माण झाला ना, मग मनुष्य वरवर करत नाही, तो मनापासून करत राहतो. एकदा बादशाह बिरबलाच्या चरित्रातली गोष्ट आहे की अकबर बादशहाकडे काही गायन वादन करणारी मोठी सुंदर काही चांगली मंडळी, गुणवान मंडळी आली. आणि पूर्वीच्या काळी राजे लोक हे कला गुणाला प्रोत्साहन द्यायचे, बक्षीस द्यायचे. बादशहानं दरबारामध्ये त्या गुणवान मंडळींचा कार्यक्रम, गायनाचा कार्यक्रम ठेवला. आणि गायनाचा कार्यक्रम सुंदर रीतीने झाला. लोक भरपूर जमले, लोकांनी टाळ्या वाजवल्या, दाद दिली, वाहवा केली. आणि बादशाह सायंकाळी मग बिरबलाला म्हणायला लागला, बिरबल, अरे आपल्या नगरीमध्ये बघ किती संगीताचे प्रेमी लोक आहेत, संगीत प्रेमी आहेत, दर्दी आहेत, गायन वादनाचं ज्ञान असणारे लोक आहेत. बिरबल म्हणाला, बादशाह तुम्ही कोणती गोष्ट ना जरा वाढवूनच जरा सांगता म्हणे, हे काही बरोबर नाही. आपल्याकडे लोक, तुम्ही बोलावलं, लोक आले, लोकांनी त्या गायनाचा आनंद घेतला, इथपर्यंत तुम्ही बोलले तर ठीक आहे. पण गायनाचे दर्दीच आहेत आणि संगीताचे प्रेमीच आहेत असं काही नाही म्हणे. आता तुम्हाला बरं वाटावं म्हणून लोक जमले, तुम्ही स्टेजवर बसून टाळ्या वाजवल्या तर लोकांनी वाजवल्या, नको बा यांना वाईट वाटायला, आपणही बडवा टाळ्या. नाहीतरी या देशामध्ये आपण का टाळ्या वाजवतो हेच अजून आपल्याला कळलेलं नाही. का वाजवतो हेच कळलेलं नाही. सगळ्यांनी आपापल्या सोयीनं आपापल्या पोळ्या भाजल्या आणि समाज टाळ्या वाजवतोय. विठाला विठाला. बहुतांशी लोक असे काही त्यागी लोक झाले, समाजकारण, राजकारण, धर्मकारण, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये मनानच काही नीती सांभाळणारे लोक झाले. आजही असतील अनेक पक्षात, अनेक संघटनेमध्ये चांगले लोक आहेत. पण आमच्यासारख्या वारकऱ्याला वाटतं की ते सर्व पक्षात आणि सर्व संघटनेत आहे. हे तुम्हाला नाही म्हणता येत, कारण तुम्हाला एक चाकरी धरून चालावी लागते कोणची तरी. आम्ही थोडंसं तटस्थपणानं दुरून सगळं पाहतो आणि म्हणून आम्हाला वाटतं की आहे. पण बहुतांशी बरेच लोक असे आहे की समाजाला फक्त टाळ्या वाजवत ठेवायचं आणि आपल्या पोळ्या वाजवायच्या.
अशी मंडळी भरपूर आहे. समाजानं त्याविषयी सुज्ञतेनं विचार केला पाहिजे. तेव्हा बिरबल म्हणाला, राजेसाहेब लोकांनी टाळ्या वाजवल्या, तुम्हाला बरं वाटावं म्हणून वाजवलं. तू काही बोलतो म्हणे बिरबल, एवढा सुंदर गायनाचा कार्यक्रम, लोकांनी एवढा आनंद, म्हणे बघा उद्या तुम्हाला दाखवून देतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा गायनाची मैफिल ठेवलेली आहे. अनेक लोक जमले, हजारो लोकांची गर्दी आहे. आणि सुंदर संगीत हे क्षेत्र असं आहे, हे गायन वादन सम काल ताल काल या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर आहे की त्याचा एकदा आस्वाद मनुष्याला घेता आला की मग मनुष्य त्यामध्ये रंगून जातो, रमून जातो. आणि म्हणून असा सुंदर गायनाचा कार्यक्रम. पण सुरू होण्यापूर्वी बिरबलानं सांगितलं, राजेसाहेब या लोकातले दर्दी किती हे मी दाखवून देतो, फक्त मला जरा बोलण्याची संधी द्या. म्हणे बोल. मग बिरबल स्टेजवर उभा राहिला आणि आलेल्या आपल्यासारख्या सगळ्या सज्जनांना हात जोडून विनंती केली, हे पहा, आजचं गायन चालू असताना जर कुणी टाळ्या वाजवल्या तर त्यांचे हात छाटले जातील, कुणी मान हलवली तर त्याची मान कापली जाईल, आणि तोंडानं चुकूनही कुणी जर वाह वाह क्या बात है असं जर म्हणाला तर जीभच कापली जाईल. बसलेले लोक म्हणले, आम्हाला काय करायचंय जीव द्यायचा उगीच, तुम्हाला बरं वाटावं म्हणून आम्ही आपले बसलो, आम्हाला कोणतं डोंबलं कळतंय त्याच्यात, तुम्ही काय करताय काय म्हणताय आम्हाला तरी काय. बरेच लोक असेच होते. गायन सुरू झालं. पण एक ध्यानात घ्या, स्टेजवरून आपलं जे काही कला कौशल्य सादर करणारी मंडळी असतात त्यांना जोपर्यंत प्रेक्षकांचा भाविकांचा समोर उपस्थित जे आहे त्यांचा प्रतिसाद मिळत नाही ना, तोपर्यंत त्यांची कला फुलत नाही. ते तेवढे आणखी जोमानं आणखी त्यांचं जी कला आहे ज्ञान आहे ते देऊ शकत नाही. आणि म्हणून नाहीतरी बोलणं हा सुद्धा एक संवाद असतो. बोलणारा वक्ता एकटा कधीच बोलत नाही. श्रोत्यांच्या मनातले भाव त्यांच्या हावभावातून व्यक्त होतात, चेहऱ्यावरनं, आणि मग तसतसा तो वक्ता अधिक पुढे 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 त्याला सुचत जातं. म्हणून वक्ता जे बोलतो ते त्याच्या एकट्याचं नव्हे, श्रोत्यांचाही त्याच्यामध्ये फार मोठा वाटा असतो. एखाद दिवशी जर वक्त्याला समाधान वाटलं की मी आज चांगलं बोलू शकलो, तर हा त्याच्या एकट्याच्या ज्ञानाचा परिपाक नाही, श्रोत्यांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला, ते ज्ञान ग्रहण केलं, म्हणून ते पुढे घडतं. विठाला विठाला. बिरबलाला सांगितलं होतं की कुणी टाळी वाजवली तर हात कापले जाईल, मान जीभ कापली जाईल. लोक स्तब्ध ऐकत होते. हे बिचारी गायक वादक मंडळी घाम येईपर्यंत सुंदर सुंदर प्रकारचं गायन, शास्त्रोक्त पद्धतीचं गायन वादन चाललेलं. प्रतिसाद काही मिळत नव्हता, पण ती सुद्धा मंडळी अत्यंत खानदानी गुणवंत अशी होती. त्यांनी असा काही सुंदर माहोल तिथे त्या गायनाचा निर्माण केला की हळूहळू त्याच्यातले जे तज्ञ होते ते रंगून गेले, हरवून गेले. त्यांना विसर पडला. काय धमकी दिली बिरबलानं. आणि इतकं सुंदर गायन वादन होता 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 ते जेव्हा समेवर आले, त्याच्यातल्या 5-50 जणांच्या टाळ्या वाजल्या, माना हल्ल्या, तोंडानं ते वाह वाह क्या बात है, काय सुंदर आहे. बिरबल सावधच होता. तेवढे लोक त्यानं निवडून असे बाजूला उभे केले. सांगितलं, बाबांनो घाबरू नका, तुमची मानही कापली जाणार नाही, हातही कापले जाणार नाही. फक्त बादशाहला हे सांगायचंय की गर्दीमधले एवढे दर्दी आहेत. हे काय दर्दी आहे का म्हटलो मी? ज्याला अंतःकरणापासून गोडी लागलेली असते एखाद्या विषयाची, तो जीवावर बेतलं तरी तो गोडवा तो अनुभवतोच, तो तिथून माघारी फिरत नाही. जसं एखादा गिर्यारोहक आहे आणि त्याला अमुक एका शिखरावरती जायचंय, मग जीवावर बेतणारे संकट आले काय, हिमकडेवरून कोसळले काय, वातावरण बदललं काय, ऑक्सिजनची कमतरता भासू लागली काय, तो माघारी येणं पसंत करत नाही. त्याला त्या शिखरावर जायचं असतं, कारण त्याला त्या कार्यात गोडी आहे. परमार्थाचं क्षेत्र हे असं आहे की कुणी वाहवा केली म्हणून आम्ही थोडा परमार्थ करायचा. मगाशी आमच्या स्नेहीजनांशी आमचा तो विषय झाला की हे सोडता येत नाही, हे टाकता येत नाही, हे सतीचं वाण आहे. कोणी तुम्हाला त्रास दिला, म्हणजे मला मगाशी काही मंडळी सांगत होती की काकडा करणाऱ्या माणसाला गावातल्या लोकांनी शिव्या घातल्या का? लोकांना काय खुपेल ते काही सांगता येतं का? तुम्ही चांगलं काम केलं 4 जणांनी तरी ते काही सगळ्याला आवडेल असं काही नाही.
त्यालाही लोक म्हणतील काहीतरी नावं ठेवते, पण ध्यानात घ्या, गोडी त्याला म्हणतात कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. या न्यायानं कोणी निंदा करेल कोणी स्तुती करेल, परंतु आपलं काम आपण करत राहणं, आपली सेवा आपण करत राहणं. महाराज म्हणतात ना, तुझी सेवा करीन मनोभावे, या भावयुक्त अंतकरणानं ती सेवा आपण करत राहणं हा खरा भाग आहे. आणि म्हणून गोडी फक्त अंतकरणात पाहिजे, आणि ती गोडी जर अंतकरणात असेल तर मग भानुदास महाराज जसं म्हणतात, जरी हे आकाश वर पडो पाय, ब्रह्म गोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाहे विठोबा. ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटलं की आमचा परमार्थ हा वरवर राहता कामा नये, तो अंतःकरणापासून व्हावा, तो परमार्थाचा भाव परमेश्वराच्या चरणी समर्पित व्हावा. म्हणून हे पांडुरंगा, तूच आम्हाला वरदान दे, तू आम्हाला असा आशीर्वाद दे की जसं त्या भ्रमराला सुगंधाची गोडी असते आणि तो त्या सुगंधाची तो सुगंध मिळवण्यासाठी त्या फुलाकडे तो धाव घेतो. आपल्याकडे अनेक प्रकारची फुलं आहेत आणि त्या फुलावरून मध गोळा करणारे आणि सुगंध, त्या सुगंधाचं सेवन करणारे असे काही भुंगे असतात. आता भुंग्यांचे दोन प्रकार आहे, एक गुणी भ्रमर आणि दुसरं अवगुणी भ्रमर. अवगुणी भ्रमर म्हणजे जिथे सुगंध आहे तिथे पोहोचण्यापेक्षा काही वेळेला तो दुर्गंधीकडे जातो, म्हणून दुर्गंधीमध्ये सुद्धा भ्रमर सापडतात, पण तो अवगुणी भ्रमर आहे. काही भ्रमर असे अवगुणी आहेत की जिथे काहीच नाही तिथून सुगंध शोधण्याचा प्रयत्न करतात. हे भ्रमरा, तुझ्या जवळचा हा अवगुण तू टाकून दे. कोणत्या भ्रमराला हा उपदेश आहे? माऊली म्हणतात, इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. जीवरूपी भ्रमर तुमच्या माझ्यासारखा त्याला केलेला हा उपदेश आहे, तो काही साध्या भुंग्याला नव्हे. पण भ्रमराचे दोन प्रकार आहे, गुणी आणि अवगुणी. गुणी भ्रमर म्हणजे जिथे नेमका सुगंध आणि मध मिळेल अशाच फुलावरती जाऊन तो नेमका मध घेऊन येतो, सुगंधाचा आनंद घेतो, त्याला गुणी भ्रमर म्हणावा. पण एका भ्रमराचं काय झालं, त्याला तलावाकडे जायचं होतं, कमळाच्या फुलावर बसून सुगंध आणि मध गोळा करायचा होता. तो भ्रमर सकाळीच निघाला आपल्या घरट्यातून आणि त्याला तलावाकडे जायचंय. पण जाता जाता मध्ये काय झालं, भिंतीवरती एक तलावाचं चित्र काढलेलं होतं आणि त्या चित्रातल्या तलावात चित्रातलेच कमळाचे फुलं होते. म्हणजे तलाव ही चित्रीव, त्यातली कमळाची फुलं ही चित्रीव. पण हा अवगुणी भ्रमर, याला तो फरकच कळला नाही, खरं काय आणि खोटं काय. यानं दिवसभर तिथेच गिरट्या घातल्या आणि पुन्हा येणारा जाणाऱ्यांना म्हणतोय, हल्ली काय फुलं बिगर सुगंधी झाली की काय, सुगंध कसा मिळेना. आता हे फक्त भ्रमरापुरतं घेऊ नका बरं. कधी कधी तुमच्या माझ्यासारख्या स्वतःला बुद्धिमान म्हणणाऱ्या माणसाची हीच अवस्था होते की नेमक्या सुखापर्यंत जाण्यापेक्षा तो सुखाच्या भासात अडकतो आणि मग सगळा काही उपद्व्याप झाल्यानंतर सुख का मिळालं नाही म्हणून स्वतःच पश्चाताप करत बसतो. सुख हे स्वार्थातून नाही, सुख हे हिंसेतून नाही, द्वेष मत्सरातून नाही, सुख सेवेतून आहे, सुख प्रेमातून आहे, सुख आनंदातून आहे, सुख भक्तीतून आहे, परोपकारातून आहे. पण हा नेमका सुखाचा तलाव त्याला कळला पाहिजे, नेमकं सुगंध देणारं फुल त्या भ्रमराला कळलं पाहिजे, तशी अवस्था. आणि म्हणून माऊली म्हणतात, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. हा जिथे सुख नाही तिथे शोधण्याचा जो अवगुण आहे ना हे भ्रमरा, तुझा तो सोडून दे. पण चला इथे पुन्हा आपल्याला एकदा खऱ्या खुऱ्या भ्रमराच्या उदाहरणाकडे यायचंय. माऊली म्हणतात की त्या भ्रमराला सुगंधाची गोडी आहे. गोडी कशावरून म्हणाले, विना निमंत्रणाचं ते सुगंध घेण्यासाठी जातं, गोडीचं पहिलं लक्षण. आणि गोडीचं दुसरं लक्षण, तिथे गेल्यानंतर त्याला वेळेचं काळाचं भान राहत नाही, ते रंगून जातं, तो भ्रमर रमून जातो. असं आहे सूर्य विकासिनी कमळ. जोपर्यंत सूर्य आहे, उष्णता आहे, तोपर्यंत ते कमळ फुललेलं असतं. पण हळूहळू सूर्य मावळला, संध्याकाळ होऊ लागली की ते कमळाची पानं आपोआप अशी मिटतात. एक भ्रमर त्या सुगंधामध्ये एवढा तल्लीन झालेला, तो त्या कमळामध्ये बसलेला होता. संध्याकाळ कधी झाली, कमळाचं पानं कधी मिटले गेली हेही त्याला कळलं नाही. ज्ञानोबा राय म्हणतात, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे,
परी तो कमळ दळ चिरुणेने कैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. आता हे उदाहरण पंचविषयाच्या दृष्टीने देताना दोष म्हणून दिलं जातं, पण इथे भक्तीची गोडी सांगताना माऊलींनी तेच उदाहरण गुण म्हणून सांगितलेलं आहे. हा फरक आपण साधकांनी ध्यानात घेण्यासारखा आहे. विठाला विठाला तो इतका रंगून जातो की रंगल्यानंतर वेळ किती झाला आणि कधी ते मिटलं हेही त्याला कळत नाही. हे गोडीचं दुसरं लक्षण आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, देवा त्या भ्रमराप्रमाणे तैसी तुझी गोडी लागो मज. पण माऊलींना असं वाटलं, पहिला दृष्टांत जो आपण दिला तो कदाचित तात्विक दृष्ट्या थोडा अपूर्ण वाटणार आहे. याच्यापेक्षा आणखी समर्पक उदाहरण पांडुरंगापुढे ठेवलं पाहिजे. कारण भ्रमराला सुगंध मिळावा ही अपेक्षा असते, पण जर नाही सुगंध मिळाला तरीही चालतं, नाही मिळाला तरी त्याचा काही प्राण जात नाही. म्हणून माऊलींनी दुसरं उदाहरण दिलं ते तहानलेल्या जीवाचं, की हे पांडुरंगा, एखाद्या तृषार्त जीवाला तृषा लागल्यानंतर जसं पाणीच हवं असतं, त्याच्याशिवाय त्याला दुसरं काहीही नको. पुन्हा एक वेगळा दृष्टांत देऊन माऊलींनी प्रार्थना केलेली आहे की देवा, तहानलेल्या जीवाला जसं पाणी पाहिजे. आता हे त्या भ्रमरापेक्षाही आणखी जरा सरस हा दृष्टांत आहे. कारण भ्रमराला सुगंध नाही मिळाला तरी तो प्राण देत नाही, पण तहानलेल्या जीवाला जर पाणी नाही मिळालं तर त्याचे प्राण त्या ठिकाणी वाचू शकत नाही. जंगलामध्ये एक मनुष्य 4 दिवसापासून चुकला होता आणि दुर्दैवानं त्या जंगलामध्ये त्याला बाहेर जाता येईना. अन्न तर मिळालं नाहीच नाही, पण दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे त्याला त्या जंगलात कुठे पाणी सुद्धा प्यायला मिळालं नाही. आपण कल्पना करू शकता की एखादा जीव, एखादा मनुष्य अन्न पाण्या वाचून 4 दिवस त्याला काढायचे, म्हणजे त्याचे प्राण कंठाशी आलेले आहेत. तो सारखा देवाचा धावा करतोय, परमेश्वरा काहीतरी कर, कुणाला तरी भेटव, कुणाला तरी पाठव आणि मला वाचव. आता मी या जंगलातून बाहेरही पडू शकत नाही, मला मार्ग सापडेना, अन्न मिळेना, पाणी मिळेना, अशी त्याची खूप भयंकर अवस्था झालेली. आणि अशा माणसाला कोणीतरी तुमच्यासारखी 2 सज्जन माणसं अचानक भेटली त्या जंगलामध्ये. त्याला किती आनंद होईल हो. देव भेटल्याचा आनंद ध्यानात घ्या, परमेश्वर भेटीचा आनंद. आणि तो त्या दोघांना म्हणू लागला, हे पा मायबाप, फार बरं झालं, देवासारखे भेटला. 4 दिवस झाले अन्न नाही, पाणी नाही, बाहेर जाण्याचा मार्ग सापडत नाही, आणि आता पाण्या वाचून तर मी इतका व्याकुळ झालेलो आहे की मला आत्ता पाणी पाहिजे, नाही तर माझे प्राण वाचणार नाही. ती 2 माणसं म्हणाली, बाबा आमच्याकडे तरी कुठं पाणी आहे, पाण्याऐवजी दुसरं काही माग, आम्ही तुला द्यायला तयार आहोत, पैसे देऊ का तुला काही. तो म्हणाला, घरी गेल्यावर मीच तुम्हाला दुप्पट देतो पैसे, पण मला पैसे नको. तुला बिनविरोध सरपंच करू का. ते 2 जण म्हणतायत त्याला. आता किती राजकारणाची गोडी असेल तरी पाण्या वाचून व्याकुळ झाल्यावर तो सरपंच पद मागेल का मला सांगा. जरा शहरी भागाच्या दृष्टीने बोलतो, तुला बिनविरोध नगरसेवक करू. तो म्हणेल नको, काही नको, महापौर सुद्धा नको, नगरसेवकही नको, कोणीच नको, मला फक्त पाणी पाहिजे. कारण पाणी मिळालं तर मी वाचणार आहे, आणि वाचलो तर हे जीवन आहे. मला तुमचं पद नको, मला पैसा नको, मला प्रसिद्धी नको, काही नको, मला फक्त पाणी पाहिजे. म्हणजे तहानलेल्या जीवाला जसं पाणी हे अनन्य वाटतं, त्याला दुसरं काहीही आवडत नाही. देवा, आमच्या जीवनामध्ये तुझी गोडी, जसं साईनाथांची भक्ती इतकी आवडावी, पांडुरंगाची भक्ती इतकी आवडावी की त्याच्यासाठी आम्हाला काहीही त्याग करण्याची वेळ आली तरी चालेल, पण त्या भक्तीशिवाय आम्ही राहणार नाही, त्या चिंतनाशिवाय, त्या सेवेशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून तृषा लागली या जीवनात ओढी, तैसी तुझी गोडी लागो या जीवा. माऊलींना विचारलं, माऊली, पांडुरंग विचारतायत, तुम्ही एवढी तळमळीनं गोडी लागावी म्हणताय, पण का बरं माझीच का गोडी लागावी. त्यावेळेला माऊली म्हणतात, देवा, तुम्ही खऱ्या अर्थानं अवीट आहात. जगातले बाकीचे सगळे विषय विटणारे आणि आटणारे आहे, संपणारे आहे, नाशिवंत आहे. एका बाजूला त्याला नाशही आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचा वीटही येतो. पण प्रभू तुमच्या सेवेत, तुमच्या चिंतनात, या पद्धतीच्या पारमार्थिक सेवेमध्ये आनंद वाढत जातो, त्याचा वीट कधी येत नाही. बाकीच्या जगातल्या विषयांचा विचार केला तर मनुष्य कधीतरी त्याला कंटाळतो.
एक दिवस असाही येतो की मनुष्य मान पान संपर्क या गोष्टीलाही कंटाळतो. एक काळ असा असतो की त्या मानपानासाठी मनुष्य काय करत नाही, पण नंतर त्याचाही कंटाळा येतो. तेव्हा या जगातले सगळेच विषय असे आहे की ते वीट येणार आहे. पण परमात्म्याची भक्ती मात्र अशी आहे की देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. ही सेवा पुन्हा पुन्हा तुका म्हणे, पोट धालेची न धाय खादलेची खाय. आवडीने या न्यायानं ही सेवा अवीट आहे. पण माऊली पुढे जे बोलतात ते फार महत्वाचं आहे. देवा तुम्ही जवळ आहात, पण जवळ असूनही तुमचा परिचय आम्हाला होत नाही, बोध होत नाही. जवळ आहे परी भेटेना. शिकत असताना एक धडा होता पुस्तकामध्ये, मामा की ऐनक. आठवतोय का कुणाला? होत. म्हणजे म्हाताऱ्यानं काय केलं, आपलाच चष्मा आपल्या डोक्यावरती असा वर सरकून दिला. चष्मा काही सवय असते ना, असा काढला आणि डोक्यावर सरकून दिला. आणि मग घरामध्ये ओरडून ओरडून विचारू लागला, कुठे माझा चष्मा? तुम्ही असेच माझ्या वस्तू इकडे तिकडे ठेवत असतात, गहाळ करता. बाकीचे सगळे गप्प बसले, पण म्हातारीला वाटलं आज म्हाताऱ्याला जरा समजूनच सांगितलं पाहिजे. यांचं नेहमीच आहे. म्हातारी म्हणाली, तुम्हाला मी चष्मा सापडून देते, ओरडू नका, माझ्या जरा सोबत चला. आणि मग म्हातारीनं म्हाताऱ्याला हाताला धरून आरशासमोर उभं केलं. कुठं केलं? आरशासमोर. आणि आरशासमोर जेव्हा उभं केलं त्यावेळेला म्हातारा एवढा जोर जोरानं ओरडत होता, पण एका मिनिटात तो थेट 20 डिग्रीवर आला, जो 45 डिग्रीवर गेलेला होता. म्हणजे जे ज्येष्ठ वैशाखामध्ये डिग्री लागते ना उन्हाची, तितका तो गरम आणि का उष्ण असला होता खाली. अरे 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 चुकलंच माझं बरं का, माझ्या डोक्यावर मी उगीच तुम्हाला म्हणत बसलो. तसं कधी कधी असं होतं, तुझे आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. एका वारकऱ्याला काशीला जायचं होतं आणि तो पायी जाणार होता. त्यानं आपल्या सगळ्या गावातल्या मित्रांना, वारकऱ्यांना, भजनी मंडळाला, अरे चला माझ्याबरोबर. कोणाला तेवढी सवड नव्हती, महिना 2 महिन्याचा पायी प्रवास. लोक म्हणले नको. शेवटी एकटाच निघाला तो वारकरी. त्याची इच्छा होती की शिवरात्री जवळ आलेली आहे आणि मला आता पायी जात शिवरात्रीला बरोबर काशीला पोहोचायचं. निघाला. मुक्काम दर मुक्काम करत तो चाललेला. एका गावामध्ये मंदिरात मुक्कामाला तो थांबलेला. गावातला एक बुरटा चोर तिथे मंदिराभोवती फिरत होता. त्याच्या लक्षात आलं, हा परगावचा कोणीतरी वाटसरू यात्रेकरू दिसतोय. याच्या बोटात अंगठी आहे, गळ्यात लॉकेट आहे, खिशात पैसे पण थोडेफार असतील. याला आपण लुबाडायला काही हरकत नाही. पण तो माणूस जरा थोडा धडधाकट होता. त्या चोराला काही त्याला लुबाडण्याची हिंमत झाली नाही. पण तो चोर हुशार होता. जिथे शक्ती चालत नाही तिथे युक्ती चालवावी. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे तो आंघोळ करून गण लावून दर्शनाला आला. तो चोर त्या वारकऱ्याला जय हरी केला, रामकृष्ण हरी केला. कोणत्या गावचे? म्हणे मी अमक्या गावचा आहे. कुठं चाललात? काशीला चाललो. मला येऊ देता का? अरे वा वा वा, काय चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमच्या गावच्या किती जणांना म्हटलो चला तर कुणी येईना. बरं होईल, 102 भला, चल माझ्या बरोबर. आता तो चोर आहे, त्याला याला लुबाडायचं आणि या भावनेनं त्याचा सह यात्रेकरू म्हणून तो निघाला. दिवसभर दोघं पायी चालले. संध्याकाळी मधुकरी मागितली, जेवण केलं आणि दोघंही झोपले. झोपताना त्या वारकऱ्यानं काय केलं, बोटातली अंगठी, गळ्यातलं लॉकेट, खिशातले काही पैसे एका डब्यात ठेवले आणि तो डबा या दुसऱ्याच्या नकळत कुठेतरी ठेवून दिला आणि झोपी गेला तो वारकरी. आता हा जो त्याच्या सोबत आलेला आहे, काही झोपा काढायला आलेला होता का? नाही. त्याचं काम तिथून पुढे सुरू झालं हा झोपी गेल्यावर. आणि मग तो चाफू लागला, कुठे ठेवलाय तो डबा, कुठे ते अंगठी, कुठे ते लाकीट, कुठे तो पैसा. अहो रात्रभर शोधलं, नाही सापडलं. त्याला वाटलं जाऊ द्या, दुसऱ्या दिवशी शोधलं, नाही सापडलं. शेवटी 3ऱ्या दिवशी तो बुरटा चोर कबूल झाला त्या वारकऱ्या पुढे. तो म्हणला, वारकरी महाराज, आता मी माघारी निघतो म्हणे. मी काही वारकरी नाही, पण मानलं म्हणे बुवा तुम्हाला. सकाळी उठले की बोटात अंगठी घालता, गळ्यात लॉकेट घालता, खिशात पैसे काढून ठेवता आणि रात्री तो डबा कुठे ठेवता म्हणे तुम्ही? अहो 2 दिवस झाले म्हणे, माझा हात अजून कधी खाली गेला नाही आणि तुमचा तो डबा तर काय माझ्या हाताला लागला नाही.
वारकरी म्हणला कुठं कुठं पाहिलं रे तू? म्हणे तुमच्या उशाला, पायत्याला, तुमच्या पिशवीत पाहिलं, कोटाच्या खिशात पाहिलं, अंथरुणात पाहिलं. म्हणे काय झालं, मी तुला ओळखलं होतं म्हणे तुझ्या हावभावावरून की तू जरा भुरट्या दिसतो आणि म्हणून मी झोपताना तो डबा तुझ्या उशाला ठेवून झोपत होतो. याला म्हणतात तुझे आहे तुझं पाशी तू जागा. किती वाईट वाटलं असेल हो त्याला. अरे 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 2 रात्री वाया गेल्या आपल्या. एवढं आपण शोध घेतला, सापडलं नाही. मला वाटतं किती वाईट वाटलं असेल. अनुमान काढायचं तर असं काढू शकतो आपण, जसं 1-2 मतावरून एखादं सीट गेल्यानंतर जेवढं वाईट वाटतं, हे उगीच अंदाज काढायचे म्हणून आपलं एवढं वाईट त्याला वाटलं असेल. परंतु मानवी जीवनाचं हा खऱ्या अर्थानं मतितार्थ आहे की अनेक गोष्टी आमच्या जवळ आहे, सुख आमच्या जवळ आहे, समाधान आमच्या जवळ आहे आणि ते आम्हाला आमच्याच श्रद्धेनं आणि सबुरीनं हळूहळू ते शोधायचं आहे. म्हणून साईबाबा हे 2 मंत्र देत आहेत. श्रद्धा ठेवा. मला वाटतं ही श्रद्धा समजावून घेताना व्यापकतेनं समजून घेतली पाहिजे. श्रद्धा म्हणजे काही फक्त एका विषयावर नाही. मग ती देशावर श्रद्धा, समाजसेवेवर श्रद्धा आणि ती व्यापक श्रद्धा. म्हणून मला तुमच्या साई मंडळाला धन्यवाद द्यायचे की इथे शेतकऱ्यांसाठी दुष्काळी निधीसाठी सुद्धा काही काम तुम्ही करताय. चांगली गोष्ट आहे. ही श्रद्धा आहे. नाहीतर मग श्रद्धा म्हणजे फक्त कुठेतरी आपल्या स्वार्थापुरती श्रद्धा. साहेब आले की हुजरेगिरी करायची आणि दुसऱ्या लोकांना लातानी तोडवायचं. का रे बाबा, तुझा साहेब म्हणजे काय? देव आहे आणि बाकीचे माणसं म्हणजे कोण आहे? तर हे लबाड वागणं आहे. विठाला विठाला. चला अशा लबाड लोकांचा विषय सोडून द्या. मला चांगल्या लोकांविषयी बोलायचं आहे की जे श्रद्धा आई वडिलावरही ठेवतात, जे श्रद्धा शेजार पाजारालाही मदत करतात, देशावरही प्रेम करतात, धर्मावरही प्रेम करतात, गोरगरिबांना न्याय देतात. ही खरी श्रद्धा आहे. आणि मग ती साईबाबांना आवडणारी आहे, ती पांडुरंगाला आवडणारी आहे. आणि सबुरी म्हणजे चांगलं होणार आहे, पण जरा धीर तो कारण साह्य होतो नारायण. काही धैर्य, काही धीर, काही वाट पाहण्याची तयारी आपली असली पाहिजे. आणि अशा स्वरूपानं जर असेल तर आपल्याच अंतकरणातलं सुख, आनंद, समाधान आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारायण पांडुरंगाला म्हणताय, देवा तू जवळ आहे, आमच्या हृदयात आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, पण अज्ञानामुळे, अविवेकामुळे आम्ही तुला जाणत नाही. आणि म्हणून तुझी कृपा होऊ दे, भक्तीची गोडी लागू दे, आत्मदर्शनही आम्हाला होऊ दे आणि एक दिवस जीव हा शिव स्वरूप आहे हे समजू दे. म्हणजेच ही जीवरूपी गोडी त्या शिवस्वरूपी गोडीमध्ये समरस होऊ दे. बाबा परमादेवी विठ्ठली आवडी, गोडी ऐसी गोडी मिळून गेली, अविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. झालेली सेवा सद्गुरु साईनाथांच्या चरणी, सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी, भगवान श्री पांडुरंगाच्या ही चरणी ही सेवा समर्पित करूया. या निमित्तानं उपस्थित सर्व आपण मान्यवर भक्तभावी ज्यांनी सुंदर दररोजच या कथा कीर्तनाला साथ देऊन भजन भक्तीचा आनंद द्विगुणित करतात अशी आमची सर्व महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, श्रीराम ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, या सप्ताह आणि साई सच्चरित्र पारायणाला घडवून आणणारे आणि हा आनंद सर्वांना मिळावा यासाठी प्रयत्नशील असलेले साई सेवा समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांची सर्व सहयोग करणारी, सहकार्य करणारी मंडळी, सर्वांनाच धन्यवाद देतो. साईबाबांचे आशीर्वाद, पांडुरंगाचे आशीर्वाद सदैव आपणा सर्वांना लाभावेत. सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध, आनंदमय आणि भक्ती संपन्न व्हावं हीच प्रार्थना साईनाथांच्या चरणी करून या ठिकाणी सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.